बस स्थानक आहे की बैल शर्यतीचा पट, धुळीमुळे प्रवासी पर्यटक त्रस्त. नमस्कार, एवन CID न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक धुळीच्या विळख्यात. जिल्ह्याचे प्रमुख प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसह दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. डेपो परिसरात अनेक वर्षांपासून सिमेंट, काँक्रीट किंवा डांबरी रस्त्यांची कामे न झाल्याने उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. सध्या बसस्थानक परिसरातील परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की हे बसस्थानक आहे की बैल शर्यतीचा पट, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करतायत. बस ये-जा करताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून संपूर्ण परिसर धुरकट होत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. अनेकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि स्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्यांची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की अनेक ठिकाणी खड्डे, माती आणि उखडलेले मार्ग दिसून येतात. पावसाळ्यात इथे चिखल साचत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराची प्रतिमा या दुर्लक्षित अवस्थेमुळे मलिन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक केले असताना येथे प्रवासी हक्क नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन बसस्थानकातील रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट काँक्रीट रस्ते, स्वच्छता मोहीम आणि इमारतीच्या देखभालीची कामे त्वरित हाती घ्यावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अशाच बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एवन CID न्यूज, आवाज जनतेचा. महाराष्ट्र प्रतिनिधी MS बर्फे.